नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब चा अराजपत्रित पूर्व परीक्षेचा दिनांक 4 सप्टेंबर 2021 साली झालेला आपला पेपर सुरू आहे। तर या अगोदर आपण याचे 2 भाग पाहिलेले आहेत। तर या पेपरमधील आज आपण याचा तिसरा भाग पाहणार आहोत। तर या तिसऱ्या भागामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न पाहणार आहोत, जे की विज्ञान व तुमचा गणित जो आहे तर त्याशी संबंधित हे 25 प्रश्न असणार आहेत। तर हे जे प्रश्न आहेत तर ते तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता आपण डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे वळूयात। पाहू त्याच्या या आपल्या तिसऱ्या भागामधील प्रश्न पहिला। तर प्रश्न क्रमांक 51 तुम्ही इथे पाहू शकतात। मोसले प्रमाणे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना टिंब-टिंबच्या आधारे आहे। म्हणजे मोसलेची जी आधुनिक आवर्त सारणी होती तर तिची जी रचना आहे तर ती कशाच्या आधारे आहे, तर ती मूलद्रव्याच्या अणुअंकाच्या आधारावरती होती। कशाच्या? मूलद्रव्याच्या अणुच्या क्रमांकावरती। आणि अगोदरची जी सारणी होती मेंडेलीवची, ती जी होती तर मूलद्रव्याच्या अणुच्या वस्तुमानावरती आधारित होती। आणि मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये 8 गण म्हणजे उभ्या ओळी 8 आणि 7 आवर्तने होते, म्हणजे आडव्या ओळी 7 होत्या। आणि ह्याच्या आवर्त सारणीत किती आहेत मोसलेच्या, तर 18 गण आणि 7 आवर्तने हे आधुनिक म्हणजे आवर्त सारणीत आहेत। आणि मेंडेलीवच्या आवर्त सारणीत जे आहे तर त्या हायड्रोजनला त्यामध्ये निश्चित स्थान नव्हते, हा एक त्याच्या आवर्त सारणीचा दोष होता। आणि आधुनिक आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनला निश्चित स्थान देण्यात आलेलं आहे। आणि ती जी आहे तर ती अणुच्या अणुअंकावरती आधारित होती, जी की मोसले यांनी 1913 लक्षात ठेवा 1913 मध्ये जी आहे तर ती मूलद्रव्याची रचना केली होती या आधुनिक आवर्त सारणीमध्ये, म्हणजेच अणुअंक आहे। याचा आन्सर ऑप्शन 3। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 52। आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाची 5 किंगडम खालीलप्रमाणे आहेत। म्हणजे आधुनिक वर्गीकरणाची जी पद्धत आहे तर त्याचे जे 5 वर्गीकरणाचे किंगडम खालीलप्रमाणे आहेत। तर लक्षात घ्या, 5 जे वर्गीकरण आहेत तर सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा असते, त्याप्रमाणे सृष्टी फंजाय, त्याप्रमाणे प्लांटी आणि ॲनिमेलिया, जे की ऑप्शन ब मध्ये तुम्हाला दिसत आहे। तर हे आधुनिक आवर्त म्हणजे आधुनिक जे वर्गीकरण आहे वनस्पतीचं त्यानुसार हे दिलेलं आहे। सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी फंजाय, सृष्टी प्लांटी आणि सृष्टी ॲनिमेलिया, म्हणजे ऑप्शन ब मध्ये दिलेलं आहे। म्हणजे फक्त ब जे आहे तर याचा योग्य पर्याय असणार आहे ऑप्शन 2। म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, सृष्टी फंजायला तर सृष्टी कवक म्हणतो, सृष्टी प्लांटीला सृष्टी वनस्पती म्हणतो आणि सृष्टी ॲनिमेलियाला सृष्टी प्राणी म्हणतो। म्हणजे याप्रमाणे हे 5 सृष्टीचं वर्गीकरण होतं। तर पुढील प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 53। मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात टिंब-टिंब हा विषारी पदार्थ दिसून येतो। म्हणजे मलेरियाच्या रोगासंबंधी आपल्याला इथे विचारलेलं आहे। तर कोणता हा विषारी पदार्थ दिसून येतो मलेरियाच्या जेव्हा ताप थंडी तुम्हाला वाजून येते तेव्हा? तर लक्षात घ्या, त्यावेळेस जो आहे तर तो हिमोझॉइन नावाचा जो आहे तर हा विषारी पदार्थ जो आहे तर जेव्हा तुम्हाला मलेरिया झालेला असतो तेव्हा तुम्हाला 2-3 दिवस ताप येतो, परत अजून 2-3 दिवसांनी पुन्हा ताप येतो। त्यामध्ये जो विषारी पदार्थ असतो तर तो असतो हिमोझॉइन। तर ह्याच्यामुळे हा म्हणजे असं घडतं, त्यामध्ये हा विषारी पदार्थ असतो हिमोझॉइनचा, म्हणून ऑप्शन 2 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 54। आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस म्हणजे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा एक आजार होता आफ्रिकेतील। तर हा आजार प्रामुख्याने खालीपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो? तर आता 4 ऑप्शन दिलेत आपल्याला, ट्रॅपिनोसोमा, मच्छर, पॅरामेशियम की पट्टकृमी, ज्याला आपण टेपवर्म देखील असे म्हणतो। तर लक्षात घ्या, हा जो आजार आहे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस तो जो आहे तर तो ट्रॅपेनोसोमा ऑप्शन 1 मध्ये तुम्हाला दिलेला आहे। तर या ट्रॅपेनोसोमा या परजीवीमुळे जो आहे तर तो आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा होतो। म्हणजेच ऑप्शन 1 जे आहे तर ते आपले योग्य आन्सर असणार आहे, ट्रॅपिनोसोमा यामुळे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस जो आजार आहे त्यामुळे होतो। पुढील प्रश्न पाहूयात आपण। प्रश्न क्रमांक 55। शेवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो? तर लक्षात घ्या, थॅलोफायटा गटातील म्हणजे त्या थॅलोफाइट्स ज्याला आपण म्हणतो, थॅलोफायटा गटात ह्या ज्या आहेत तर त्या मोडतात शेवाळ आणि बुरशी, ज्याला आपण कवक म्हणतो, त्यांचा समावेश जो आहे तर तो
थॅलोफाइट्स म्हणजे होतो. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. म्हणजे ह्या अपुष्प अबीजपत्री वनस्पती असतात, त्याला आपण क्रिप्टोग्रॅम्स म्हणतो. म्हणजेच आणि इथे जर जिम्नोस्पर्म तुम्ही जर पाहिलं तर ह्याला आपण काय म्हणतो, अबीजपत्री वनस्पती म्हणतो जिम्नोस्पर्मला, आणि अँजिओस्पर्मला आपण बीजपत्री म्हणजे सपुष्प वनस्पती देखील म्हणतो. ब्रायोफाइट्स म्हणजे वनस्पती जे उभयचर जे गट आहे तर त्याला ब्रायोफाइट्स असे म्हणतात. याचा योग्य आन्सर काय असणार आहे, तर थॅलोफाइट्स गटामध्ये शैवाल आणि बुरशीचा समावेश होतो, ऑप्शन 2. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्ये नष्ट होऊन झाडाची पाने जी आहेत तर ती आकुंचन पावतात. म्हणजे हरितद्रव्य त्याचं होतं आणि ती झाडे जी आहेत तर ती आकुंचन पावतात. असा कोणता रोग आहे झाडांचा, तर लक्षात घ्या तो जो रोग आहे त्याला आपण म्हणतो मॅजिक डिसीज ऑफ टोबॅको. काय म्हणतात त्याला, मोझॅक डिसीज ऑफ टोबॅको म्हणतात. तर लक्षात घ्या यामुळे काय होतं, झाडाच्या पानावर जी हरितद्रव्ये हिरवट जो रंग असतो तर तो नष्ट होतो आणि झाडाची पाने जी आहेत तर ती आकुंचन पावतात, म्हणजे छोटी होतात ती. तर ते कशामुळे होतं, तर मोझॅक डिसीज ऑफ टोबॅको या आजारामुळे जे आहे तर ते झाडाची पाने नष्ट होऊन झाडात हरितद्रव्य नष्ट होतात आणि ते आकुंचन पावतात. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात, तर लक्षात घ्या तर नत्र स्थिरीकरण ज्याला आपण म्हणतो, तर नायट्रोजनचं प्रमाण वाढवण्यासाठी आपण रायझोबियम पण वापरतो आणि नीलहरित शैवाल पण वापरतो. तर इथे आपल्याला काय दिले, खत भात शेती म्हटले. तर भात शेतीमध्ये तुम्हाला जर नायट्रोजनचं प्रमाण म्हणजे वाढवायचं असेल, नत्र स्थिरीकरण करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला नीलहरित शैवाळाचा उपयोग करायला लागतो. ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो ज्याला आपण. तर ऑप्शन ह्याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन 4, नीलहरित शेवाळ जे आहे तर ते जैविक खत म्हणून आपण भात शेतीमध्ये वापरतो. रायझोबियम पण जैविक खत म्हणून आपण वापरतो नत्र स्थिरीकरणासाठी, पण ते भात शेतीमध्ये नाही तर इतर काही शेतीमध्ये आपण वापरतो. तर इथे भात शेती जर दिलं तर लक्षात द्या नीलहरित शेवाळ याचं योग्य आन्सर असणार आहे. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 58. जीवाणू खालीलपैकी टिंबटिंब या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांचा प्रतिरोध करतात. तर लक्षात घ्या जीवाणू जे आहेत तर ते प्रतिजैविकांचा प्रतिरोध जे आहे तर ते कोशिकावरील रिसेप्टर्समध्ये बदल करून याप्रमाणे देखील ते जे आहे तर ते प्रतिजैविकांचा प्रतिरोध करतात. त्याप्रमाणे MDR पंपद्वारे आणि वेगवेगळ्या एन्झाईम्सचा स्त्राव जो प्रतिजैवकाला निष्क्रिय करतो त्याच्या माध्यमातून देखील जे काय करतात, प्रतिजैवकांना प्रतिरोध करतात. कोणतं, जीवाणू. तर जीवाणूशी संबंधित हा प्रश्न होता. मी वरीलपैकी तिन्ही प्रकारे या यंत्रणेच्या माध्यमातून जे आहेत तर ते प्रतिजैविकांना जीवाणू जे आहेत तर ते प्रतिरोध करत असतात. म्हणजे वरीलपैकी तिन्ही योग्य आहेत. अ ब क आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 59. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 59 काय दिले आपल्याला इथे, स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा टिंबटिंब होते. तर आता खाद्य विषबाधेशी संबंधित हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या स्टॅफिलोकोकल म्हणजेच खाद्य विषबाधा म्हणजे काय, आधी तयार केलेले एन्टेरोटॉक्झिन अंतर्ग्रहण केल्यामुळे. म्हणजे अगोदर तयार केलेले जे एन्टेरोटॉक्झिन म्हणजे विष असतं तर ते जर आपण अंतर्ग्रहण म्हणजे पेलो तर यामुळे काय होतं, खाद्य विषबाधा म्हणतो. म्हणजे बाहेरून आपण आपल्या शरीरात घेतो ते अगोदर तयार केलेलं विष जे असतं, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो स्टॅफिकोलोकल खाद्य विषबाधा. म्हणजेच आधी तयार केलेले एन्टेरोटॉक्झिन अंतर्ग्रहण केल्यामुळे जे आहे तर ते होते स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा म्हणतो त्याला आपण. म्हणजे खाद्यपदार्थातून आपण अंतर्ग्रहण केल्यामुळे. म्हणजेच ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 60. तर विज्ञानावरील हा शेवटचा प्रश्न आहे. यानंतर गणिताचे प्रश्न सुरू होतील प्रश्न क्रमांक 61 पासून. तर प्रश्न क्रमांक 60 काय आहे, राष्ट्रीय साल्मोनेला फाज ट्रायपिंग केंद्र टिंबटिंब येथे आहे. तर साल्मोनेला हे फ्राज टायपिंग केंद्र जे आहे तर ते लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली या ठिकाणी आहे, जे की आपल्याला ऑप्शन 1 मध्ये दिलेलं आहे. तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे, पण कुठे, तर लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज येथे राष्ट्रीय साल्मोनेला नॅशनल साल्मोनेला फॅग टायपिंग सेंटर म्हणतो त्याला आपण. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथे ते आहे.
तर पुढील प्रश्न तर आता इथून गणिताचे हे प्रश्न आहेत, तुम्ही पाहू शकतात. तर प्रश्न क्रमांक 61 मध्ये दिलेला आहे. प्रश्न चिन्ह स्तंभाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत स्तंभ निवडा. तर आता 1 2 3 4 असे आपल्याला स्तंभ दिलेले आहेत. तर या चौथ्या स्तंभा ठिकाणी आपल्याला 4 अंक भरायचे आहेत. तर लक्षात घ्या इथे काय केलेलं आहे, या स्तंभातील प्रत्येक अंकांची बेरीज जर तुम्ही केली तर लक्षात घ्या 5 आणि 2 7 आणि 6 13 आणि 3 16. तर पहिल्या स्तंभाची बेरीज येते 16. दुसऱ्या स्तंभाची तुम्ही जर केली तर 6 आणि 4 10 आणि 4 14 आणि 5 19 येते. दुसऱ्या स्तंभाची किती येते 19 येते. तिसऱ्या स्तंभाची किती 8 आणि 6 14 आणि हे 8 किती 22 येते. तिसऱ्या स्तंभाची 22 येते. यामध्ये जर फरक तुम्ही काढला तर 16 आणि 19 मध्ये 3चा आहे, 19 आणि 22 मध्ये 3चा आहे. म्हणजे 22 आणि पुढे जर अधिक 3 केलं तर किती येतं 26 म्हणजे 25. म्हणजे पुढचा असा कोणता स्तंभ आहे की ज्याची बेरीज 25 येते असा फक्त आपल्याला इथे निवडायचा आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं जर स्तंभ 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर बेरीज किती येते तर 6 2 12 आणि 8 20 आणि 5 25. म्हणजे स्तंभ 1 मध्ये जे दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. इतर तिघांची जर तुम्ही बेरीज करून पाहिली तर ती 25 येत नाही, फक्त स्तंभ 1 ची येते. म्हणून ह्या प्रश्नचिन्हा जागी जो आहे तर तो स्तंभ 1 बसणार आहे. 5 8 6 6 असे अंक आहेत त्यात 5 8 6 6 असा स्तंभ जिथे बसेल, ऑप्शन जो की 1 मध्ये दिलेला आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 62. तर लक्षात घ्या काय दिले आपल्याला इथे, प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्ये तयार करतील अशी शब्दजोडी व शब्दसमूह जोडी निवडायची आहे. म्हणजे दोन शब्दांची जोडी आपल्याला इथे खाली रिकामी जागा जी दिली आहे त्यामध्ये भरायची आहे. तर वाक्य काय दिले, रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची, म्हणजे शेअर बाजार जो आहे तर तो कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदारांची टिंबटिंब मनस्थिती विसंगत वाटत होती. लक्षात घ्या बाजार जर कोसळला तर आपल्याला म्हणजे जे काही गुंतवणूकदार आहेत तर त्यांची म्हणजे काय होते, त्यांची जर व्यवहार करताना गुंतवणूकदाराची व्यवहार करण्या अगोदर कसं असतं त्यांना आशावादी असते. म्हणजे त्यांना आशा वाटत असते की मार्केट वाढेल आणि आपल्याला फायदा होईल किंवा नफ्याची त्यांची जी आशावादी आणि ते आनंदी असतात. कसे असतात आनंदी असतात. ते असं असताना जर बाजार जर कोसळला तर त्यांची मनस्थिती काय होते परत विसंगत होते. म्हणजे इथे आपल्याला योग्य भरायचं आहे. तर लक्षात घ्या अगोदर काय असते त्या गुंतवणूकदारांची जी आहे तर ती व्यवहार करतानाची त्या रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे तर त्या गुंतवणूकदारांची अगोदरची जी आशावादी व आनंदवादी मनस्थिती असते तर ती विसंगत वाटत होती. म्हणजे अगोदर ते आशावादी आनंदित होते, बाजार कोसळल्यामुळे जे आहे तर ते विसंगत वाटली, त्यांची आशा म्हणजे आशा त्यांच्या सगळ्या गेल्या आणि त्यांचा आनंदही उडाला. म्हणून ऑप्शन 3 जे आहे तर इथे काय जणांना वाटतं कमजोर आणि भकास किंवा कमजोर आणि उपरोधिक, तर असं नसतं. तर ते अगोदरचं आपल्याला विचारले तर ते शेअर बाजार पडतानाच्या अगोदरची त्यांची म्हणजे कशी मनस्थिती होती तर ती आशावादी आणि आनंदी होती. कोसळल्यानंतर त्यांची मनस्थिती ही विसंगत होती. ऑप्शन 3 मध्ये जे दिले आशावादी आणि आनंदी हे याचं योग्य आन्सर असणार आहे. तर सध्याचा जर तुम्ही कल पाहिला प्रश्न विचारण्याचा तर गणितापेक्षा असेच तुम्हाला प्रश्न जे आहेत तर ते जास्त प्रकारे विचारण्याचा ट्रेंड सध्याला सुरू आहे. लक्षात घ्या म्हणजे अशा प्रश्नांमध्ये थोडे वेळ तुमचा खाण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. तर हा प्रश्न क्रमांक 63 तुम्ही इथे पाहू शकतात. तर 6 पृष्ठांवर 1 2 3 4 5 6 म्हणजे एक आपला पृष्ठ आहे जो म्हणजे क्यूब म्हणतो ज्याला आपण, त्याच्यावर 6 संख्या असलेला सोबतचा घन अभ्यास आहे. म्हणजे घनाकृती आपल्याला इथे दिलेला आहे. तर इथे 6 आपल्याला हा घन दिलेला आहे. तर 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठांवर नाही. म्हणजे 3च्या समोर 1 आणि 6 नाही. लक्षात घ्या 3च्या समोर 1 आणि 6 हे अंक नाहीत. आणि 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही. 4 ही संख्या जी आहे तर ती 6च्या विरुद्ध नाही. म्हणजे ह्याच्या पुढे 1 आणि 3 नाहीत आणि 4च्या पुढे 6 ही संख्या नाही. जर 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील म्हणजे 1 ही जिथे दिली आहे तुम्हाला ती 1 हितच राहील. अशा रीतीने हा घन फिरवला म्हणजे हा घन फिरवला तुम्ही हाताने तर म्हणजे 1 वरच राहील. म्हणजे असा आडवा फिरवायचा तुम्हाला, फिरवला आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ म्हणजे हे जे उजवीकडचं पृष्ठ आहे 6 संख्या असलेलं ते आत्ताच्या 2 संख्या असलेल्या म्हणजे हे जे 2 संख्या दाखवते तर ते 6 फिरून जे आहे तर ते 2 या संख्या असलेल्या समोरच्या पृष्ठाच्या जागी आणले.
तर उजव्या पृष्ठावर कोणती संख्या येईल? मी 6 हे जर 2च्या जागी आणलं असं फिरून 1 1च्याच ठिकाणी राहिलं तर हे आता 6 हे 2च्या जागेवर आले तर ह्या 6च्या जागेवर कोणता अंक येईल आपल्याला इथे काढायचा आहे. तर लक्षात घ्या 6 जर इथे आलं तर इथे काय होणार आहे? तर लक्षात घ्या 6ला जर तुम्ही फिरवलं तर हे 6 इथे 2च्या जागी येणार आहे आणि 2 जी आहे तर इकडची मागची जी बाजू आहे तिथे 2 जाणार आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? इकडे 2 जाणार आहे, मग इकडे जी संख्या येणार आहे 6च्या ठिकाणी ती 2च्या विरुद्धची संख्या असणार आहे. म्हणजे 2च्या पुढे आता कोणती संख्या आपल्याला माहीत नाही ना, तेच जेव्हा 2 ह्या साईडला जाईल तेव्हा ती संख्या देखील 6च्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे आपल्याला 2च्या विरुद्धची संख्या काढायची आहे. तर लक्षात घ्या इथे काय दिलं आहे आपल्याला? 3 ही संख्या 1 किंवा 6च्या पुढे नाही. म्हणजे 3 तर पर्याय आहे तर तो 3 ही संख्या 1 किंवा 6च्या पुढे नाही, म्हणजे 2च्या पुढे 3 येऊ शकते. आणि 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही. 4 इथे जे आहे तर 4 देखील म्हणजे 2च्या पुढे 4 देखील येऊ शकते. पण इथे जर तुम्ही नीट अभ्यासलं तर आता इथे आपल्याला 2च्या पुढे काढायचं तर 6 आणि 1 तर येणार नाहीत. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर 5 जी संख्या आहे तर ह्या एका वाक्यावरून तुम्हाला निघतं. जर समजा इथे त्यांनी काय दिले 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही, म्हणजे 6च्या विरुद्ध इकडं आणि 1च्या विरुद्ध आरती खाली, म्हणजे ह्या 2 जर पृष्ठावरती नाही म्हणजे 2च्या पुढची जी संख्या असणार आहे तर ती 6 आणि 1च्या विरुद्ध पृष्ठावर नसणारी संख्या असणार आहे. म्हणजे 1 जर तुम्ही पाहिलं तर ह्यावरून आपल्याला एकच आन्सर मिळते की 3 ही जी संख्या आहे तर ती कशाच्या पुढे असणार आहे? तर ती 2च्या पुढे असणार आहे, कारण 4 ही संख्या 6च्या विरुद्ध पृष्ठावर नाही आहे. ह्यावरून सर्वांचा जर अभ्यास आपण जर केला तर ह्यावरून 3 ही संख्या 1 किंवा 6च्या विरुद्ध नाही. ते जर तुम्ही पाहिलं 1 आणि 6च्या विरुद्ध 3 नाही तर ती कोणा विरुद्ध राहते? तर ती 2च्याच विरुद्ध राहते. म्हणजे इथे जर ऑप्शन जर तुम्ही पाहिला तर 2च्या विरुद्ध जो आहे तर तो 3च हा अंक येणार आहे. म्हणजे तुम्ही जर नीट वाचलं तुम्हाला समजेल की 3 ही संख्या 1 किंवा 6च्या जर विरुद्ध नाही तर ती कोणाच्या विरुद्ध असणार आहे? तर ती 2च्याच विरुद्ध असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे. 3 ही संख्या जी आहे तर ती आता हे जर फिरवलं तर 2 इकडे जाईल आणि 6च्या ठिकाणी 3 संख्या येणार आहे. म्हणजे ऑप्शन 3 आपले योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 64. सोबतच्या जाळ्याची घडी घालून घनाकार मिळवला तर घनाच्या पृष्ठावरील 2 किंवा अधिक कर्णरेषा जितक्या शिरोबिंदू छेदतात त्यांची संख्या लिहा. म्हणजे अशा ज्यावेळेस अशा किती शिरोबिंदू त्या छेदणार आहेत आपल्याला काढायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ही जर घन जर वर आपण टाकला तर तो असा होणार आहे, इकडून जर असा टाकला तर तो असा होणार आहे, वरून जर टाकला तर तो असा होणार आहे. मग हे 3 आणि इथला जो 1 आहे तर ह्या जर इकडे टाकला तर इथे 1च येणार आहे. पण इकडचा जो 1 आहे 1 नंबरचा हा इकडून जर इकडे टाकला तर ह्याचा इथे 1 आपल्याला मिळणार आहे आणि हे सर्व जिथे येतात तर इथे 1 आपल्याला, म्हणजे असे 2 वेळेस आपल्याला मिळते. यामध्ये 2 वेळेस जे आहे तर ते कर्णरेषा शिरोबिंदू छेदतात एकूण. याची जर तुम्ही घडी पूर्ण घातली तर 2 वेळेस छेदतात. मग इथे पहिल्यांदा आणि बाकी सगळ्यांचा इथे 1 वेळेस, ह्या 4 जणांचा इथे 1 वेळेस आणि ह्याची पहिली इथे 1 वेळेस. मग एकूण 2 ठिकाणी जे आहे तर त्या एकमेकांना जे आहे तर त्या छेदतात. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 65. सोबतच्या पारदर्शक तुकड्याच्या कागदाचा तुकडा एक्स अभ्यासा आणि तो वापरून तयार केलेली घडी निवडा. म्हणजे आपल्याला हा तुकडा इथे अभ्यासायचा आहे आणि त्याची घडी निवडायची आहे. तर इथे जर तुम्ही पर्यायामध्ये पाहिलं तर इथे बघा हा बाण कट केलेला आहे आणि हा जर फिरून इथे जर टाकला तर हा बाण इकडे असा राहणार आहे आणि एक बाण जो आहे तर तो अर्धा असे येणार आहे. कारण हा तुकडा जर फिरून ह्याच्यावरती तुम्ही जर बसवला तंतोतंत तर याप्रमाणे होणार आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं पर्यायामध्ये असे 2 बाण असलेले एकच पर्याय, म्हणजे चौथा एक पर्याय आहे आणि अजून दुसरा एक पर्याय इथे तुम्ही पाहू शकता. पण पहिल्यामध्ये एकच बाण दिलेला आहे. हे 2 ऑप्शन इथे तुमचे कट झाले. तर लक्षात घ्या हा जर चंद्र तुम्ही पाहिला तर तो कसा आहे? तर असा त्रिकोण जर पाहिला तर तुम्ही चंद्राचा आकार असा आहे. चंद्राला जो आहे तर तो चंद्र जो आहे तर तो रेषेला समांतर आहे, म्हणजे सरळ आहे. पण इथे जर तुम्ही दुसऱ्या आकृतीमध्ये पाहिलं तर तो ह्या रेषेला कसा दिलेला आहे? उभा दिला आहे बघा. पण तो कसा पाहिजे ह्या रेषेला? असा पाहिजे. असा कशामध्ये दिसते तुम्हाला? फक्त ऑप्शन 4 मध्ये दिसत आहे. म्हणजे बाकी तुम्हाला जास्त काही बघायची गरज नाही. तर ह्या 2 पैकी तुम्ही जर चंद्राचा जर तुम्ही आकार पाहिला तर इथे बघा कसा आहे आणि इथे बघा कसा आहे. म्हणजे असा पाहिजे ह्या रेषेला. इथे तुम्ही पाहू शकता दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये दिलेली आकृती जी आहे तर ती घडी घातल्यानंतर तंतोतंत जुळेल. म्हणून ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 66.
पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कळा प्रामुख्याने निवडणुकात मतदानांच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जात आहे. म्हणजे आताची जी नवीन तरुण आहेत ते जास्त करून जे आहेत तर ते काय करत आहेत तर ते मतदान करत नाहीत असं या ओळीमध्ये सांगितलेलं आहे. त्यांच्यामुळे जे आहे तर ती उतरती कळा लागलेली आहे. मतदान न होण्यामागे वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. ज्यांचं वय जास्त आहे तेच मतदान करण्याची शक्यता जी आहे तर ते अधिक असते. जर हीच प्रथा चालू राहिली तर मतदारांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांच्या इच्छा ज्या आहेत तर त्या निर्देशित केल्या जाणार आहेत आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असे म्हणता येणार नाही. म्हणजे कोणतेही उमेदवार निवडून येतील तर म्हणजे कमी जर मतदान झाले तर अशा स्थितीला आपण पोहोचण्याची शक्यता आहे एक दिवशी, म्हणजे कमी मतदान होणार आहे. तर लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणे गरजेचे आहे. तर आता हे एक आपल्या 5 ओळीमध्ये दिलेलं आहे. तर वरील ह्या युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. तर ह्यामध्ये त्रुटी आपल्याला काय सापडतात तर जे काही तरुण आहेत तर ते वयस्क झाले तेव्हाच ते मतदान करतील असं आपल्याला दिसून येतं. कारण ते सध्याची जीवनशैली बघता त्यांचा मतदान करण्याचा कल कमी आहे. आणि इथे काय म्हणले वयस्क लोक जे आहेत तर ते त्यांची शक्यता जी आहे तर ती अधिक असते असं दिलेलं आहे. यावरून आपण असं म्हणू शकतो की ज्या व्यक्ती तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे असं आपण यामध्ये त्रुटी शोधू शकतो. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये इथे 3 पर्याय तुम्ही जर वापरले तर त्यापैकी चौथा जो पर्याय आहे तोच यामध्ये योग्य त्रुटी म्हणजे त्रुटी त्यातली योग्य दाखवतो. म्हणजे ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. तर ही त्रुटी ह्या युक्तिवादातून आपल्याला दिसून येते. ऑप्शन 4 जे आहे तर या प्रश्नाचे योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. तर काय दिलेलं आपल्याला इथे प्रश्न क्रमांक 67. खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहे. तर आता खाली आपल्याला काही माहिती दिलेली आहे लक्षात घ्या. दक्षिणेकडे तोंड असलेल्या 5 व्यक्ती ABCDE. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर अशा दक्षिणेकडून तोंड करून अशा 5 व्यक्ती आहेत ABCD आणि E. आणि त्यांचे तोंड उत्तरेकडून तोंड करून उभे असलेल्या 5 व्यक्ती MNOPQ. म्हणजे उत्तरेकडे 5 तोंड करून उभे आहेत ह्यांच्या विरुद्धार्थी अशा MNOPQ. अशा इकडून 5 उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत आणि तिकडून दक्षिणेकडे तोंड करून एकमेकांसमोर अशा 5 व्यक्ती MNOPQ ह्या परस्परांसमोर 2 समांतर रांगामध्ये अशा ह्या उभ्या आहेत. तर आता आपल्याला इथे अशा व्यक्ती उभ्या आहेत तर त्याप्रमाणे त्या कशा आहेत उभ्या एकमेकांच्या समोर इथे आपल्याला इथे दिलेला आहे. तर लक्षात घ्या काय दिलेलं आपल्याला इथे E हा Oच्या समोर आहे. म्हणजे E जो आहे तर तो Oच्या समोर आहे जो Mच्या उजवीकडे लागून आहे. म्हणजे O जो आहे तर तो Mच्या उजवीकडे लागून आहे. C आणि N एकमेकांच्या समोरा कर्णरेषेत आहेत. म्हणजे समोरा कर्णरेषेत म्हणजे इकडचा टोकाचा एक किंवा इकडचा टोकाचा एक किंवा इकडचा किंवा इकडचा एकमेकांच्या कर्णरेषेत जे आहे तर ते एक C आणि N आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. B जो Dच्या उजवीकडे लागून आहे. म्हणजे Dच्या उजवीकडे B आहे आणि जो Qच्या समोर आहे. म्हणजे काय B जो Dच्या B जो Dच्या डावीकडे लागून आहे B जो की Qच्या समोर आहे. Qच्या समोर B आहे. M हा रांगेच्या एका टोकाला आहे. P जो Qच्या डावीकडे लागून आहे आणि Dच्या समोर आहे. तर याप्रमाणे आपल्याला इथे काही हे वाक्य दिलेले आहेत. तर यावरून आपल्याला ते कसे बसले आहेत हे अगोदर काढावं लागेल. तर आता हे जर काढलं तर तुम्हाला काय करायचं आहे अगोदर ते कसे बसलेत हे काढायचं आहे. आणि परत खाली काय विचारलं आहे बघा जर B हा Eच्या जागेवर गेला म्हणजे Eच्या जागेवर B गेला आणि E हा Qच्या जागेवर गेला आणि Q हा Bच्या जागेवर गेला म्हणजे तिघांनी एकमेकांची जागा बदलली तर Oच्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण असणार आहे. म्हणजे अगोदर तुम्हाला त्यांचे निश्चित स्थान काढावे लागेल. त्यानंतर तिघांची या B, E आणि Q या तिघांची अदलाबदल करावी लागेल आणि आपल्याला काय करायचं आहे Oच्या समोरील व्यक्ती जो आहे तर त्याच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण आहे हे आपल्याला काढायचं आहे. मी थोडा वेळ खाऊच प्रश्न होता. आता जी काही माहिती दिली होती त्यानुसार आपण ही डायग्राम तयार केलेली आहे. बघा ओरिजिनल डायग्राम जी आहे तुमची अशी येणार आहे. म्हणजे M हा जो आहे तर तो एका टोकाला आहे. C आणि N हे कर्णरेषेत आहेत. म्हणजे याप्रमाणे जर तुम्ही काढलं O जो आहे तर तो Mच्या उजव्या साईडला आहे. याप्रमाणे आपण ही सर्व डायग्राम काढलेली आहे आणि B जो आहे तर तो Dच्या डाव्या बाजूला आहे. याप्रमाणे आपण डायग्राम काढली. ही आपली ओरिजिनल डायग्राम आली. नंतर त्यांनी काय केलेलं आहे
बीची जागा ईने घेतलेली आहे. इथे जर तुम्ही पाहिले बी इथं आहे, इथं ई इथं आहे, म्हणजे बीच्या ठिकाणी ई गेलेला आहे आणि ईच्या ठिकाणी बी गेलेला आहे. म्हणजे बी जो आहे तर तो ईच्या ठिकाणी आला. इथे तुम्ही पाहू शकता बी आलेला आहे. ई जो आहे तर तो कुठे गेलेला आहे, क्यूच्या ठिकाणी गेलेला आहे. इथे जर तुम्ही पाहिलं ई इथे आलेला आहे क्यूच्या ठिकाणी आणि क्यू जो आहे तर तो बीच्या ठिकाणी गेलेला आहे. क्यू इकडे इकडून फिरून इथे क्यू हा बीच्या ठिकाणी आलेला आहे. क्यू तुम्ही इथे पाहू शकता. तर याप्रमाणे ते आलेले आहेत. तर आपल्याला काय काढायला सांगितलंय, बी आणि ओ. तर लक्षात घ्या आता ओ आणि बी हे एकमेकांच्या समोर आलेले आहेत. तर आपल्याला काय विचारलेलं त्याने, ओच्या समोरील जो आहे म्हणजे आता ओच्या समोर कोण आला, बी, तर त्याच्या डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे. आता त्याचं जर तोंड इकडे दक्षिणेकडे असेल तर त्याची डावी बाजू म्हणजे ही, त्याच्या डाव्या बाजूला दुसरीकडे जर तुम्ही पाहिलं तर तो कोण आहे, दुसऱ्या नंबरला क्यू आहे. म्हणजे क्यू हे आपलं या प्रश्नाचं ॲन्सर असणार आहे. म्हणजे ओच्या विरुद्ध आहे बी आणि बीच्या डावीकडून दुसरा कोण आहे आपल्याला विचारले तर तो येतो क्यू. म्हणजे अगोदर ही आकृती तयार होते, त्यानंतर काही त्यांनी चेंज स्थानं केली तिघांची आणि त्यानंतर ओच्या समोरील जो आहे तो येतो बी आणि त्याच्या डावीकडून दुसरा जो आहे तो क्यू. तर हे आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असणार आहे. तर क्यू कशामध्ये दिले आपल्याला, तर इथे ऑप्शन 1 मध्ये दिले तुम्ही पाहू शकता. तर ऑप्शन 1 मध्ये दिलेला आहे. म्हणजे ओच्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण असणार आहे, क्यू असणार आहे. ऑप्शन 1 जे आहे तर ते आपले योग्य ॲन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 68. तर काय दिले आपल्याला इथे, खालील प्रश्नात एक विधान आणि त्या अनुषंगाने येणारी 2 कारणे. एक विधान दिले इथे तुम्हाला आणि इथे खाली 2 कारणे दिलेली आहेत. RI आणि RII दिलेली आहेत. विधानासंदर्भात कारणांचे उपयोग करून उत्तर शोधा. म्हणजे विधान आणि कारणे योग्य आहेत का ते आपल्याला शोधायचं आहे. तर विधान आपल्याला काय दिले, हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दुरुस्त खरेदी म्हणजे टेलिशॉपिंग करतात. टेलिशॉपिंग म्हणजे काय, टी व्हीवर जाहिरात बघायची, म्हणजे नापतोल वगैरे तुम्ही जर पाहिलं असेल जाहिराती तर त्याप्रमाणे जाहिरात बघायची आणि शॉपिंग करायची, त्याला आपण टेलिशॉपिंग म्हणतो. म्हणजे टी व्हीवर पाहून शॉपिंग करायची. आणि त्याची कारणे काय आहेत, म्हणजे हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणात टी व्हीवरती जाहिरात बघून म्हणजे ते जे आहे तर ते खरेदी करत आहेत. पहिलं कारण काय दिले, लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात. तर लक्षात घ्या दूरदर्शन सगळेच पाहतात म्हणून काय सगळेच खरेदी करतात का, नाही. मग हे जे कारण आहे तर ते चुकीचं ठरतं. दुसरं कारण काय आहे, हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. तर हे कारण आपल्याला योग्य देता येईल. तर आत्ताच हल्ली काळात तुम्हाला जर पाहिलं, सर्व लोक जे आहेत तर इतके बिझी झालेले आहेत की त्यांना सगळं घरात बसून ऑनलाईन मागवायला आवडतं. म्हणजे ते बाहेर जाऊन खरेदी करायला त्यांना वेळ मिळत नाही. म्हणून हे कारण जे आहे तर ते या हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणात दुरुस्त खरेदी करण्याचं आहे. म्हणून फक्त 2 जे आहे तर ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आणि पहिलं जे कारण आहे RI हे चुकीचं आहे. म्हणजे संभवनीय कारण फक्त 2 आहे, R1 नाही. म्हणजे R22 आहे, R11 नाही. म्हणून ऑप्शन 2 आपलं योग्य ॲन्सर असणार आहे. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 69. तर आता दिशावरती आधारित हा प्रश्न आहे, लक्षात घ्या. प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर गेला. म्हणजे इथे त्याचं घर आहे उत्तरेकडे, तो 8 किलोमीटर प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. म्हणजे उजवीकडे तो गेला आहे 5 किलोमीटर, नंतर पुन्हा उजवीकडे वळून 4 किलोमीटर, नंतर पुढे हा 4 किलोमीटर गेलेला आहे परत उजवीकडे वळून, आणि नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर. म्हणजे पूर्वेकडे मी परत इकडे तो 3 किलोमीटर प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळला, म्हणजे परत इकडे डावीकडे वळला आणि 2 किलोमीटर गेलेला आहे. म्हणजे तो आता इथे येऊन पोहोचलेला आहे. 2 किलोमीटर वळून प्रवास केला. नंतर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे, आता तो इथं आहे, इथून एवढं अंतर आपल्याला इथे काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आत्ता जे गणितात आपण जे काही वाचलं त्याची आपण इथे आकृती तयार केलेली आहे. म्हणजे हे प्रसाद आहे, सुरुवातीला इथे आहे, उजवीकडे 8 किलोमीटर गेला तो, परत उजवीकडे वळून 5 किलोमीटर गेला तो, परत तो उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला आणि पूर्वेला परत 3 किलोमीटर गेला. म्हणजे इथे पोचला आणि परत डावीकडे वळून 2 किलोमीटर गेला आणि इथे पोचलेला आहे. आता हे अंतर आपल्याला हे काढायचं आहे. तर लक्षात घ्या कसं काढतो आपण हे अंतर. तर आता हे जर अंतर काढायचं असेल तर तुम्हाला इथून जर एवढं अंतर माहीत असेल तर हे किती आहे 5 वरचं आणि हे किती आहे 3. म्हणजे हे खालचं किती होणार आहे, हे 8 होणार आहे. आणि इकडचं हे किती होणार आहे, हे 2. आणि हे 8 मधून हे 4 गेले, इथे राहिले किती 4. हे 4 आणि 2 किती होणार आहे, हे 6 होणार आहे. आणि आपल्याला इथे काटकोन त्रिकोण मिळेल. म्हणजे मधलं अंतर x आपल्याला हे काढता येईल. तर हे मधलं अंतर x आहे. म्हणजे इथे पायथागोरस प्रमेयानुसार आपण हे काढू शकतो. म्हणजे कर्ण वर्ग बरोबर आपण काय म्हणतो, 2 इतर बाजूंच्या वर्गाची बेरीज. कर्ण इथे जर ABC नाव दिली तर कर्ण काय आहे, AB वर्ग बरोबर AC वर्ग अधिक BC वर्ग. BC आहे 8,
या 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग, 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36, दोघांची बेरीज येते 100, 100चं वर्गमूळ 10, म्हणजे एक्स बरोबर किती असणार आहे 10 किलोमीटर. म्हणजे सध्या तो जो आहे प्रसाद त्याच्या ठिकाणापासून जो आहे सुरुवातीच्या ठिकाणापासून तो 10 किलोमीटर अंतरावर असणार आहे. हेच या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर कशामध्ये दिले आपल्याला 10, तर ऑप्शन 3मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 70. तर आता आपल्याला इथे काय दिले, ए बी सी व डी या 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर ज्यांच्या अतिप्रिय रंगासंदर्भात सर्वेक्षण केले. म्हणजे त्या 4 गाव आहेत ए बी सी डी, तुम्ही इथे पाहू शकता. तर ही 4 खेड्यात राहणारे लोक आहेत. तर ह्या 4 लोकांना कोणकोणते कलर आवडतात त्याचे सर्वेक्षण केले आहे. बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. म्हणजे बी जे खेडे आहे तर त्यातल्या 50% लोकांचा कोणता रंग आवडतो, म्हणजे निम्म्या लोकांना जो आहे तर तो लाल रंग अतिशय प्रिय आहे. तर इतर खेड्यातील किती लोकांचा तोच अतिप्रिय रंग आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथे बी खेड्यांची लोकसंख्या अगोदर काढावं लागेल आणि लाल रंग इथे जर तुम्ही पाहिला तर इथे 1 2 3 4 5 6 हे 6 कलर दिलेले आहेत. तर ह्या अतिप्रिय रंगापैकी लाल रंग जो आहे तर तो किती जणांना आवडतो हे आपल्याला काढावं लागेल. तर 20% जणांना लाल रंग आवडतो आणि 23% हे बी गावचे लोक आहेत. तर आता जेवढी बी गावची लोकसंख्या येईल ना त्याच्या निम्मी आपल्याला करावी लागेल किती, आणि जी काही निम्मी येते त्याच्यातून हे लाल रंगाची जी येते त्या लाल रंगाच्या संख्येमधून आपल्याला बीच्या निम्म्या गावातील लोकांची संख्या वजा करावी लागेल. कारण बीच्या 50% लोकांना लाल रंग आवडतो. म्हणजे जेवढा निम्मा आवडतो त्याचा राहिलेला रंग जो आहे तर तो इतर खेड्यातील लोकांना आवडणार आहे लाल रंग. म्हणजे आपला आन्सर निघून जाईल. तर आता इथे आपण जे काही आता दिलेलं आहे तर ते लिहिलेलं आहे ए बी सी डी. तर एकूण ग्रामस्थ आपल्याला दिले 6200 आहेत. तर बी ग्रामस्थ किती आहेत आपण अगोदर काढूया. तर 6200 ह्या बीची टक्केवारी किती आहे तुम्ही पाहिले तर 23% आहे. म्हणजे 6200 गुणिले 23 भागिले 100, 2 शून्याला 2 शून्य गेले, 62 गुणिले 23 जर केलं तर 1426 ही बी या गावाची लोकसंख्या मिळाली. तर आपल्याला काय म्हणले, बी गावाच्या निम्म्या लोकांना म्हणजे 50% लोकांना काय तर तो लाल रंग आवडतो. म्हणजे ह्याची लोकसंख्या 1426, त्याच्या 50% म्हणजे भागिले 2 जर केलं तर 713 लोकांना लाल रंग आवडतो बी या गावच्या. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एकूण लाल रंग किती जणांना आवडतो हे काढायचं आहे. तर एकूण 20% लोकांना लाल रंग आवडतो. मग लाल रंग आवडणारे लोक काय असणार आहेत, 6200च्या 20%. गुणिले 20 भागिले 100 जर केलं तर 2 शून्याला 2 शून्य गेल्या, 62 दोन्ही किती 124 आणि वरचा 1 शून्य म्हणजे 1240. 1240 लोकांना जो आहे तर तो एक टोटल सर्व गावचे मिळून 1240 लोकांना लाल रंग हा आवडतो. तर त्यापैकी तुम्ही जर पाहिलं तर 713 लोकांना जो आहे तर तो बी गावच्या 713 लोकांना आवडतो. म्हणजे इतर लोक ज्यांना लाल रंग आवडतो अशा एकूण किती असणार आहेत, तर त्या लाल रंग हे एकूण आवडणारे एकूण व्यक्ती वजा बी ग्रामस्थ ज्यांना लाल रंग आवडतो. म्हणजे एकूण व्यक्तीची संख्या आपल्याला काढायची आहे. एकूण व्यक्तींना लाल रंग आवडणारे लोक यांच्यामधून जर आपण बी गावातील व्यक्तींना आवडणारे रंग म्हणजे अर्धे जर लोक वजा केले तर आपल्याला इतर गावच्या लोकांना आवडणाऱ्या व्यक्ती मिळतील. लाल रंग कितींना आवडतो ते तर इथे दिसत नसेल तुम्ही इथे पाहू शकता. मग काय येणार आहे, एकूण 1240 जणांना लाल रंग आवडतो आणि बी गावच्या निम्म्या लोक म्हणजे 713 जणांना आवडतो. या दोघांची जर वजाबाकी केली तर उरतं 527, जे की इतर गावच्या सर्व लोकांना आवडणाऱ्या म्हणजे किती व्यक्तींना आवडतो लाल रंग इतर गावच्या, तर 527 लोकांना तोच रंग आवडतो. तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. म्हणजे इतर खेड्यातील तोच अतिप्रिय लाल रंग किती जणांचा आहे, तर तो 527 जणांचा आहे, जे की आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेला आहे. तर साधं सिंपल प्रश्न होता हा. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 71. जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असलेले आणि त्याभोवती 7 मीटर रुंद रस्ता असेल तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती. तर लक्षात घ्या आपल्याला काय दिलेलं आहे, तर 28 मीटरचं व्यासाचं एक मैदान आहे आणि त्याच्या भोवती त्यांनी काय केलेलं आहे, 7 मीटर रुंदीचा रस्ता केलेला आहे. ह्याच्या बाहेर एक असा 7 मीटर रुंदीचा रस्ता केलेला आहे. अगोदरचं हे 28 मीटर व्यास आहे आणि ते इकडे 7 आणि इकडे 7 म्हणजे 7 मीटर रुंदीचा त्यांनी रस्ता केलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर त्या रस्त्याचं क्षेत्रफळ म्हणजे हे बाहेर जे येतं एवढं, तर ह्या बाहेरच्या गोलाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. तर हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बाहेरच्या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून आपल्याला आतल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करावं लागेल, म्हणजेच आपला आन्सर येऊन जाईल.
तर गणितात जे काही दिले त्या माहितीवरून आपण हे डायग्राम काढले आहे. तर 28 सेंटीमीटरचं मधलं वर्तुळ आहे, म्हणजे त्याची रेडियस किती होणार आहे 14, म्हणजे R1 बरोबर 14 म्हणूया. आणि 7 रुंदी आहे, म्हणजे इथकडून पुढे 7 वाढणार, म्हणजे 14 जर 7 ॲड झाले तर बाहेरच्या सर्कलची रेडियस तुम्हाला मिळणार आहे 21 मीटर. म्हणजे आपल्याला बाहेरच्या रस्त्याच्या क्षेत्रफळामधून आतल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ जर वजा केलं तर आपल्याला रस्त्याचं एकूण क्षेत्रफळ मिळेल. मग रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर बाहेरील वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा आतली वर्तुळाचे क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळ बरोबर काय असतं, पाय R1 वर्ग वजा पाय R2 वर्ग. R1 आहे आपले 21, किती 21 आहे, आणि R2 आहे आतली 14. म्हणजे पाय कॉमन आणून पाय बाहेर काढला, कंसामध्ये R1 वर्ग वजा R2 वर्ग राहील. पायाची किंमत असते 22/7, कंसामध्ये R1 म्हणजे 21चा वर्ग वजा 14चा वर्ग, म्हणजे 22/7 गुणुले 21चा वर्ग 441, 14चा वर्ग 196. यांची जर वजाबाकी केली तरी ते 245, म्हणजे 22/7 गुणुले 245. 7 × 7 7 × 21 उरले 3 वरून घेतले 5, 7 × 5 = 35, म्हणजे 35 गुणुले 22 यांचा जर गुणाकार केला तर तो येतो 770. म्हणजे रस्त्याचं क्षेत्रफळ किती असणार आहे 770 मीटर वर्ग. हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. तर 770 आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 72. शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 15 मजुरांना किती दिवस लागतील. तर हे कसं आहे, व्यस्त चलनाचं गुणोत्तर आहे. म्हणजे 5 मजुरांना जर 12 दिवस लागतील तर 15 मजुरांना किती दिवस लागतील. तर हे काय करतो आपण, ह्या दोघांचा गुणाकार भागिले 15 करतो. म्हणजे M1D1 बरोबर M2D2 असतं. मग तिकडचं M2 जे आहे तर इकडे भागाकारात आलं, म्हणजे तिकडचं 15 इकडे भागाकारात आलं. 5 × 5 5 × 15, 3 × 3 3 × 12, म्हणजे काय येणार आहे 4. म्हणजे 15 मजुरांना किती दिवस लागतील, तर 4 दिवसात ते काम पूर्ण करतील, जे की आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 73. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती. तर आता आपल्याला आजच्या वयाची बेरीज दिली आहे आणि 7 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर देखील दिलेलं आहे. त्यावरून आपल्याला त्यांची आजची वये काढायची आहेत. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर काय दिले, 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज दिलेली आपल्याला 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 आहे. तर ते जर आपण x प्रमाणात जर मानलं तर त्यांची 7 वर्षापूर्वीची वय काय होणार आहे 4x 6x आणि 7x होतील. मग आजचं वय काय असणार आहे, 7 वर्षापूर्वी जर हे असेल तर आजचं वय त्यात अधिक 7 होणार आहे. मग आजचे वय पहिल्या व्यक्तीचं 4x + 7, दुसऱ्या व्यक्तीचं 6x + 7 आणि तिसऱ्याचं 7x + 7 हे आजचं वय होणार आहे. 7 वर्षापूर्वी 4x 6x 7x होतं. मग ह्या तिघांची बेरीज किती आहे आजच्या, तर आजचं वय आपल्याला माहीत झालं तिघांचं. मग तिघांची बेरीज 72 होती. म्हणजे 4x + 7 + 6x + 7 + 7x + 7 बरोबर 72. तर 4 आणि 6 10, 10 आणि 7 17x + 7 × 21 बरोबर 72. मग 17x बरोबर काय होणार आहे, ह्या 72 मधून हे 21 वजा होईल. 17x बरोबर हे 72 मधून 21 गेले 51 राहिले, तर हे 17 गुणाकारात आहे तिकडे भागाकारात जाईल. x बरोबर 51/17, 17 × 17 17 × 51, x ही किंमत आपल्याला निघाली 3. त्यांची आजची वय काय असणार आहेत, तर पहिल्याचं वय किती आहे आजचं वय 4x + 7, दुसऱ्याचं 6x + 7 आणि तिसऱ्याचं 7x + 7, याप्रमाणे त्यांची वये असणार आहेत. इथे जर तुम्ही पाहिलं तर आजची वय 4x + 7, म्हणजे 4 गुणुले x ही किंमत 3 + 7, 4 × 3 12 आणि 7 19. दुसऱ्याचं 6x + 7, म्हणजे 6 गुणुले 3 + 7, 6 × 3 18 आणि 7 25, आणि तिसऱ्याचं 7x + 7, 7 × 3 21 आणि 7 28, म्हणजे 19 25 आणि 28 ह्या तिघांची आजची वये असणार आहे. तेच आपलं योग्य आन्सर असेल. तर 19 25 आणि 28 आपल्याला ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 74. वार्षिक 6% दराने 10 महिन्यात थकीत बिलावर 26.25 सूट मिळते, तर बिलाची एकूण रक्कम किती आपल्याला काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला वार्षिक दर दिलेला आहे, ते किती आहे 6% रेट दिलेला आहे, आणि कालावधी त्याने किती 10 महिन्याचं बिल भरले, आणि त्याला 10 महिन्याचं जेव्हा त्याने बिल भरलं, आता 10 महिन्याला जर आपण कसं लिखतो वर्षामध्ये 10/12, म्हणजे
5 दुनी 10 म्हणजे बे पंचे 10 बेसक्क 12 म्हणजे 5/6 वर्षे. 10 महिन्याला आपण 5/6 वर्ष असं लिहितो वर्षामध्ये लिहायचं असेल तर 10 महिन्याचं जे बिल आहे तर त्यावर त्यांना किती 26.25% त्यांना सूट मिळालेली आहे. मी 26 जे काय बिल भरलं त्याच्यावर बिल भरणार होते त्यावर त्यांना 26.25% इतकी सूट मिळाली. तर बिलाची एकूण रक्कम आपल्याला किती काढायची आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बिल भरलं किती त्यामध्ये आपल्याला एकूण सूट परत ॲड करावं लागेल. म्हणजे बिलाची एकूण रक्कम आपल्याला काढायची आहे तर ती आपण एक्स मानूयात. तर लक्षात घ्या दर किती आहे 6% आहे. 6% म्हणजे 6/100 ज्याला आपण म्हणतो आणि आपलं वर्ष किती आहे 5/6 वर्ष आहे. मग वर्षासाठी 6 असेल तर 5/6 वर्षासाठी गुणवले 5/6 6ला 6 कट झाले 5/100 म्हणजे किती 5%. म्हणजे 10 महिन्याचा दर किती झाला शेकडा दर वार्षिक दर तो वार्षिक जर 6% असेल तर 10 महिन्यासाठी 5% होणार आहे. म्हणजे शेकडा सूट ज्याला आपण म्हणतो जी की 5% होणार आहे. मग लक्षात घ्या शेकडा सूट बरोबर काय असतं सूट भागिले बिलाची रक्कम थकीत गुणवले 100. सूट आहे आत्ताच आपण पाहिले शेकडा सूट 5 आत्ताच आपण काढल्या 5% बरोबर सूट किती होती त्यांनी 26.25 दिलेली आहे आणि एकूण भरायची रक्कम आपण एक्स मानले आणि गुणवले 100. तर हे जे एक्स आहे तर ते तिकडे जाईल आणि 5x होईल आणि ते 5x गुणाकारातलं इकडे जाऊन भागाकारात येईल. म्हणजे एक्स बरोबर काय म्हणू शकतो आपण 26.25 गुणवले 100ला हे गुणवले 100 आणि भागिले हे 5 इकडे भागाकारात येईल म्हणजे भागिले 5 होईल. 5 जर भागलं तर हे 20/5 आणि 20 गुणवले 26.25 जर केलं तर ते येतं 525 म्हणजे 525 रुपये हे काय आहे तर त्याने एकूण भरलेली रक्कम येणार आहे. तर आपल्याला काय म्हटलेलं एकूण बिल किती झालं असेल तर लक्षात घ्या 525 हे एकूण बिल झालं आणि त्याला डिस्काउंट किती मिळालेला 26.25 म्हणजे एकूण बिल त्याला किती आलं असणार आहे डिस्काउंट द्यायच्या अगोदर तर ते असणार आहे 551.25 म्हणजे त्यामध्ये तुम्हाला 26.25 ॲड करावं लागेल म्हणजे 551.25 रुपये हे एकूण बिल असणार आहे. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 75. एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5/6 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत रुपये 420 असेल तर 50 पैशांची किती नाणी आहेत. तर इथे रुपयाची 50 पैशाची आणि 25 पैशाची नाणी आणि त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता. तर काय दिले आपल्याला एका थैलीत किती 1 रुपये 50 पैसे आणि 25 पैसे याची 5/6 या प्रमाणात जी आहे तर काय आहेत तर ती नाणी आहेत. तर लक्षात घ्या 1 रुपयाचं एक नाणं असतं. आता ह्या बाकीच्या 50 पैशाला आणि 25 इथे पैसे लिहायचं आहे तर ह्या 25 पैशाला आपल्याला काय करावं लागेल रुपयामध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर हे 5 जे आहे तर याचं 5 गुणिले 1 जर केलं तर हे 5 रुपये येणार आहे कारण 5 रुपयामध्ये 5ची 5 नाणी असणार आहेत. 50 पैशाला रुपयामध्ये कन्वर्ट करायचं असल्यावर आपल्याला म्हणजे 50 पैशांची 2 नाणी म्हणजे 1 रुपया होतो. म्हणजे 50 भागिले जर तुम्ही 2 केलं ह्याच्या गुणोत्तराला जर भागिले 2 केलं तर ती 50 पैशाची नाणी येतील म्हणजे रुपयामध्ये कन्वर्ट होतील. म्हणजे ह्याचं गुणोत्तर किती आलं 3 आणि ह्याचं गुणोत्तर आता 25 पैसे म्हणजे एका 100 पैसे भागिले 25 पैसे म्हणजे 104. 104 जे आहे तर त्याने आपल्याला ह्या 8ला गुणावं लागेल. 4 दोन्ही 8 म्हणजे ह्याचं गुणोत्तर किती येणार आहे रुपयामध्ये जर घेतलं तर ते 2 गुणोत्तर येणार आहे. ह्याचं तर 5 येणार आहे ह्याचं 3 आणि ह्याचं 2 म्हणजे रुपयामध्ये जे आता आहे तर ते आपण एक्स प्रमाणात मानूया. एकूण रक्कम आपल्याला माहिती आहे 420 रुपये. मग 50 पैसे रक्कम किती आहे 3x आणि 25 पैशाची किती आहे 2x. आत्ताच आपण नवीन काढले रुपयामध्ये कन्वर्ट आणि 5 रुपयाची तर 5x रक्कम आहे. तर याप्रमाणे एकूण रक्कम 420 आहे असं आपण म्हणू शकतो. या तिघांची जर बेरीज केली 5 आणि 3 8 आणि 2 10 म्हणजे 10x बरोबर 420. मग x बरोबर हे शून्याला शून्य कट झालं राहिलं किती 42 म्हणजे x ही किंमत आपल्याला मिळालेली आहे 42. तर लक्षात घ्या x बरोबर आपल्याला 42 मिळालेलं आहे. मग 1 रुपयाची नाणी किती असणार आहेत 5x म्हणजे 5 गुणिले 42 म्हणजे 210 नाणी आणि 210 रुपये असणार आहेत कारण 1 रुपयाचं एक नाणं असतं म्हणून ह्याची जेवढी रक्कम येईल तेवढीच नाणी असणार आहेत 1 रुपयाची. 210 रुपये म्हणजे 210 नाणी. मग आपल्याला 50 पैशाची काढायची आहेत. 50 पैशाचं किती गुणोत्तर होतं नवीन काढलेलं आपण 3x होतं रुपयामध्ये. 3 गुणिले x ही किंमत 42 जर घेतली तर 126 रुपये. हे कशाच्या रूपात आहेत तर 50 पैशाच्या रूपात 126 रुपये आहेत. आपल्याला काय करावं लागेल 1 रुपयामध्ये 2 असतात ना 50 पैसे नाणे म्हणून ह्याला 2ने गुणावं लागेल.
जेवढे काही रुपये आहेत त्याला, म्हणजे आपल्याला नाणी मिळतील एकूण. म्हणजे 126 दोन्ही किती 252, म्हणजे 252 50 पैशाच्या नाण्यांची 126 रक्कम होते. हेच आपलं योग्य आन्सर असणार आहे. 252 नाणी 50 पैशाची असणार आहेत. 25 पैशाचे जर विचारलं असतं तर त्याचं किती गुणोत्तर आलं तर 2x, म्हणजे 2 गुणिले 42 म्हणजे 84 रुपये जे आहेत ते राहिलेले 84 रुपये कशाचे आहेत तर ते 25 पैशाचे आहेत. मग 25 पैशाचे म्हणजे रुपयामध्ये जर रूपांतर केलं तर एकूण 4 नाणी असतात, म्हणून 84 गुणिले 4 जर केलं तर 336 नाणी तुमची 25 पैशाची येतील. तर आपल्याला फक्त विचारलेलं 50 पैशाची किती नाणी आहेत तर ती आहेत 252 नाणी. तर 252 इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन 3 मध्ये आपल्याला दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला MPSC गट ब चा संयुक्त परीक्षेचा दिनांक 4 सप्टेंबर 2021 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे तिसरा भाग पाहिला, ज्यामध्ये आपण गणित तसेच विज्ञानाशी संबंधित महत्त्वाचे असे प्रश्न जे होते तर ते स्पष्टीकरणासहित आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.